आमच्या सौ गायत्री बाळासाहेब काकतकर यांना घरामध्ये डिहायड्रेशनचा जो काय त्रास होत होता आणि एकदमच त्रास झाल्यामुळे आम्ही सेंट्रा केअर या हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केलं. लागलीच त्यांनी उपचार सुरू केला आणि उपचारांमधून त्यांनी निदान काढलं. यामध्ये प्रामुख्याने आनंद सर आणि नरेंद्र सर यांचं मुख्य कार्य आहे म्हणण्यास काही हरकत नाही. तो निदान असा काढला की ते लूज मोशन म्हणत तो नव्हतंच, तर त्यांनी प्रत्येक गोष्ट गायत्री काकतकरांना विचारली आणि विचारपूस करत करत त्यांनी तो जो मूत खडा जो होता तो मूत खड्यामुळे तो त्यांना त्रास जाणवत होता आणि त्या त्रास जाणवण्यामुळे त्यामध्ये पससुद्धा होता. मग हा जो निदान आता क्रिटिकल पोझिशनमधनं काढणं फार कठीण होतं आणि त्यांना आम्हाला या ठिकाणी सांगितलं गेलं की अत्यंत क्रिटिकल पोझिशन आहे, यामध्ये आपण गांभीर्य ठेवून आपण काम केलं पाहिजे. या पद्धतीने त्यांनी सांगितल्यामुळे आम्ही लागलीच काही असेल तुम्ही कुठलाही उपचार कमी न करता त्या उपचारास तुम्ही सुरुवात करा असं सांगितल्यानंतर या माध्यमातून ज्या संचालिका नीता मॅडम संचालिका आहेत त्यांचीसुद्धा विचारपूस त्यांनीसुद्धा लागलीच तुम्ही काही काळजी करू नका, पेशंट आम्ही बरा करतो, क्रिटिकल पोझिशन आहे एवढं त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही जी काही मदत करायची त्यांनी अत्यंत सहकार्य जे काय आहे आज सुरुवातीपासून केलं. आणि आज या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, या ठिकाणी आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर एक जो आनंद होतो आणि या आनंदातच हा जो काही पेशंट या ठिकाणी त्या आनंदामुळे या प्रत्येक गोष्टीत प्रत्येक डॉक्टर असो नर्स असो त्यांची खालची जी काम करणारी टीमवर्क आहे अत्यंत सुरेख आहे. प्रत्येक ठिकाणी IC जे सेंटर आहे ते सुद्धा सुंदर आहे आणि जे प्रायव्हेट सेक्शन्स जे ठेवलेत त्यांनी ते सुद्धा सुंदर त्यांनी ठेवलेले आहेत. आणि स्वच्छतेच्या बाबतीत जर बघितलं तर स्वच्छतेच्या बाबतीत एक नंबर म्हणजे या प्रामुख्याने टिळकवाडी असो या अनगोळ असो वडगाव असो शहापूर असो या विभागातील लोकांना ह्याचा फार मोठा उपयोग होतो. आणि या ठिकाणी डॉक्टरांचा जो संच आहे त्यामध्ये प्रामुख्याने हे जे काय आपल्याला उपचार केलेले डॉक्टर आहेत खरोखरच त्यांचे मनापासून आभार मानले पाहिजेत. कारण हा जो त्यांनी गायत्री काकतकरांची सुरुवातीची परिस्थिती आणि मधल्या काळातल्या या 15-20 दिवसाची सुरुवात बघितली तर या प्रामुख्याने तुम्हाला या ठिकाणी सांगावंसारखं वाटतं की प्रत्येक गोष्ट त्याला समजावून सांगून पेशंटला पण तिचे रजिस्टन्स तयार करणं फार गरजेचं असतं आहे आणि त्या मानाने तिचे रजिस्टन्स वेळोवेळी या ठिकाणी त्यांनी आपणाला सुद्धा सांगताना कधीही कमी दाखवले नाहीत की बाबा हा उपचार असा हे आहे करायचं का, ही अशा पद्धतीने आम्ही हा उपचार करणार आहोत करू का, म्हणजे सगळी आमची परवानगी घेऊन असं नाही की मी जबाबदारपणे आपण ही कसंही केलो असं कुठलीही जबाबदारी जी घेतली आणि खरोखरच विश्वासास पात्र आहे म्हणण्यास काय हे हॉस्पिटल हरकत नाही. आणि जनतेने याचा खरोखरच आम्ही याचा गायत्री काकतकरांना उपचार आता जो पूर्ण त्यांनी आज ठणठणीत करून या ठिकाणी आम्हाला घरी जाण्यासाठी त्यांनी परवानगी दिलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नीता देशपांडे मॅडमचं आणि त्यांचे मिस्टर रोहित सरांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आम्ही आभार मानले पाहिजेत. या ठिकाणी प्रामुख्याने डॉक्टर जे आज जो संच आहे आनंद सर आणि नरेंद्र सरांचं सुद्धा आणि येथील सर्व नर्सेस आणि जी काही काम करणारी जी काही टीम आहे मग खालचा वर्ग असो सगळ्यात खालूनपासून वरपर्यंत अत्यंत सुरेख अशी व्यवस्था या हॉस्पिटलमध्ये आहे म्हणण्यास काही हरकत नाही. फिजिशियन्स आहेत या सगळ्या लोकांनी आम्हाला चांगलीपूर्वक काळजी घेतलेली आहे आणि अत्यंत सुरेख हॉस्पिटल आहे एवढं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. याच्यानंतर सौ गायत्री काकतकर आपल्यासमोर आपलं मनोगत व्यक्त करते. मी गायत्री बाळासाहेब काकतकर आले तेव्हा माझी कंडिशन बरी नव्हती, पण सगळ्यांनी मला सहकार्य केलं. घाबरत पार झाले मला तितकं धाडस नव्हतं आणि सगळे डॉक्टर म्हणजे एक दैवी शक्ती म्हणून माझ्या पाठीशी राहिले. फिजिशियन डायशियन नर्सिंग वॉर्ड बॉय नरेंद्र सर आनंद सर पण खूप सगळ्यांनी प्रयत्न केला माझ्यासाठी. नीता देशपांडे पण वेळोवेळी सगळेजण उभा राहिले माझ्या आणि तर काही मला म्हणजे असं घाबरत होते मी पण धाडसाने उभा केलं. तेव्हा मी तुमच्या सगळ्यांची आभारी आहे.